लवकरच केंद्र सरकारकडून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। न्यूज 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देशातल्या टोल वसुलीमध्ये मोठा बदल करण्याचे संकेत दिलेत। येत्या 10 दिवसात हे बदल लागू केल्याने टोल दरात घट होईल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली आहे। आपने कहा था 2024 तक टोल फ्री हो जाएंगे हाईवे, वो तो हुए नहीं साहब। मैंने टोल फ्री नहीं कहा था। हाँ। मैंने कहा था कि टोल भरने वाले लोग खुश हो जाएंगे क्योंकि वो ऐसी पॉलिसी ला रहे हैं हाँ। कि निश्चित रूप से आम लोगों को उससे बहुत राहत मिलेगी। वो प्रोसेस पूरी हुई है। वो सैटेलाइट से जो नहीं, हम जो अभी टोल देना पड़ता है अनेक बार, तो हम लोग उस सिस्टम को ही पूरा अध्ययन करके हम उसको बदल रहे हैं। इससे ज़्यादा मैं नहीं बता सकूंगा, पर मुझे लगता है 8 या 10 दिन में उसकी फाइनल घोषणा हो जाएगी। तो टोल बढ़ेगा कम हो जाएगा? 100% कम होगा। 100% कम, जीरो हो जाएगा? नहीं वो कितना होगा मैं नहीं बता सकता आपको। प्रकरण न्यायालयामध्ये असल्याचं सांगत टॅक्स भरतो असं म्हणणारे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय केळकर पुन्हा तोडघशी पडलेत। महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटी रुपये टॅक्स भरण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे। तातडीनं 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना करत कारवाईचा इशारा देण्यात आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे। उपचाराअभावी गर्भवती महिला तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणावरून त्यांनी ही भावना व्यक्त केली। बांधकाम कामगारांना 90 दिवसांचं प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने द्या असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कल्याणकारी मंडळाच्या आयुक्तांना दिलेत। मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवा असंही मंत्री फुंडकर म्हटले। पंढरपुरात वर्षभरातील 4 प्रमुख एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठी गर्दी करत असतात। या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी वारीच्या कालावधीत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रामनवमीच्या 3 दिवसीय उत्सवामध्ये शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिलंय। 3 दिवसात साई चरणी तब्बल 4,26,07,000चं दान अर्पण करण्यात आले। सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण झाली आहे। गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरलेत, तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झालाय। त्यामुळे GST सह सोन्याचा दर हा 90,850 तर चांदीचा दर हा 93,750 पर्यंत खाली आलाय। खेडमधील अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली। परिसरात गारांचा खच दिसून आला। या गारपिटीचा आंब्याला फटका बसला असून वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा गळून पडल्याने आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले। नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली। शहरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर हिमायतनगर तालुक्यात जोरदार गारपीट झाली, त्यामुळे आंबा आणि हळदीचं नुकसान झालंय। उमरगा तालुक्यातील मुरुम आणि येणेगूर परिसरात अवकाळी पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय। शहापूर तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे। शहापूरचं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय, यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय। नाशिक शहराच्या तापमानाने 41 अंशांचा पारा गाठला। दरम्यान तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजकारणातील घोषणांच्या आतिषबाजीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे। कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेमुळे अमरावती जिल्हा बँकेच्या 13,000 नियमित खातेदारांना 31 मार्चच्या आत पीक कर्जांचा भरणा न केल्यानं त्यांना 0% व्याज माफीला मुकावं लागलं। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्यानं नागरिकांची गैरसोय होते। हक्काचे पैसे काढण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना उन्हात तात्काळत उभं राहावं लागतंय। नांदेड शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला। महापालिकेकडून शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मात्र काही भागात 4-4 दिवस नळाला पाणी येत नाहीये आणि ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सांगलीच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलाय। यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गाव बंद ठेवून निषेध केला जाणार आहे। मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव कळमणा दरम्यानचे 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम वेगानं सुरू आहे। हे काम सुरळीत व्हावं यासाठी तब्बल 50 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात। काहींचे मार्ग वळवण्यात आलेले आहेत, तर काही गाड्यांचे थांबे बदलून सुपरफास्ट गाड्या देखील रद्द करण्यात आल्या।
दापोली शहरातल्या मच्छी मार्केटचा मुद्दा समन्वयातून सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। यावेळी मच्छीमार महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं। नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्याला महिलांनी विरोध केला।